हॅलो एव्हरीवन, तुम्हाला आमच्या छोट्याशा फ्रेंडची ओळख करून देते. हे बघा, खारुताई. आमच्या गॅलरीमध्ये रोज 4 ते 5 खारुताई आम्हाला भेटायला येतात. समोरच्या नारळाच्या झाडावरती त्यांचं घर आहे. तिकडून इकडे तिकडे स्वच्छंदपणे या फिरत असतात. आमच्या गॅलरीमध्ये आवर्जून आम्हाला भेटायला येतात. माझ्या छोट्या मुलीच्या तर त्या फ्रेंड्सच झाल्या आहेत. त्यांना बघितल्याशिवाय भेटल्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही. त्यांना खाण्यासाठी आम्ही पोळी, शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, त्यानंतर गहू, तांदूळ यासारखं खाऊ देतो आणि त्या पण आनंदाने ते खातात. किती छान बघा, ही खारुताई मस्त विसावा घेत आहे झाडाखाली. ऊन, पाऊस, थंडी यापासून संरक्षण करण्यासाठी त्या असे आमच्या गॅलरीमध्ये येऊन बसतात आणि इतक्या चपळ असतात की खुट्टा आवाज झाला तरी इकडून तिकडे 1 मिनिटात पळून जातात. आणि त्यांचा आवाज पण इतका छान आहे, कधी आमचं लक्ष नसेल तर येऊन आमच्या गॅलरीमध्ये आवाज करत बसतात. मग आम्हाला कळतं की आमच्या फ्रेंड्स आल्या आहेत आम्हाला भेटायला आणि आम्हाला बोलवत आहेत. किती छान नातं आहे हे. मुक्या प्राण्यांशी जोडलेलं नातं खरंच खूपच सुंदर असतं. निसर्गाने प्रत्येक मुक्या जनावरांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किती छान वरदान दिलं आहे. खरंच निसर्गापासून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ह्या प्राण्यांपासून सुद्धा. निष्पाप जीव पण किती छान. आता ही खारुताई बघा कशी उलटी लटकून पोळी खात आहे. ही कला तर खारुताईच करू शकते. असं उलटं लटकून कोण खाऊ शकतं बरं? मला तर रोज प्रश्न पडतो, पण रोज मी या खारुताईला बघते आणि मला नवलच वाटतं. किती छान तिने आपले हातपाय त्या जाळीमध्ये अडकवून उलटी होऊन मस्तपैकी पोळी खात आहे. खरंच काय एक एक कला असतात मुक्या प्राण्यांमध्ये. खूपच छान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आवडतात का प्राणी? नक्की कमेंटमध्ये सांगा. या छान खारुताईला बघत बघत मस्त संध्याकाळचा चहा आणि स्नॅक्स एन्जॉय केले. ओम नमः